सारखं जर आपल्याला पनीर खाऊन कंटाळा आला ना, तर टोफू हा अल्टरनेटिव्ह खरंच खूप चांगला आहे. रेसिपी खूप सिंपल आहे. 1 वाटी सोयाबीन आदल्या रात्री मी भिजत टाकली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी साधारण 11-12 वाजता टोफू बनवायला मी घेतलं होतं. त्याची पूर्णपणे साल काढायची. भिजल्यानंतर ते साईजमध्ये डबल होतात आणि साल काढून झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकत एकदम चांगलं असं वाटून घ्यायचं. एका भांड्यावर थोडंसं असं सुती कपडा टाकायचा आणि त्याच्यामध्ये ते सगळं वाटण जे आहे ते टाकून त्याला व्यवस्थित असं पिळून घ्यायचं. ही प्रोसेस 2दा-3दा करायची. थोडंसं पाणी टाकायचं, परत वाटायचं, परत गाळून घ्यायचं अशा पद्धतीने. आणि त्यानंतर एकदा त्याला उकळ येऊ द्यायची आणि त्याच्यामध्ये नंतर थोडंसं पाणी आणि लिंबाचा रस किंवा मग व्हिनेगर जे काही आपल्याकडे असेल तर त्याच्यामध्ये घालायचं आणि एक 10 ते 15 मिनटासाठी त्याला तसंच उकळत ठेवायचं. आणि मग त्याचा टोफू तयार होतं. लाईक जसं पनीर तयार होतं, दूध फाटतं, तसंच ते सोयाबीनचं सुद्धा दूध जे आहे ते फाटायला सुरुवात होते. तर इथे एक प्लेन पण आपण टोफू तयार करू शकतो किंवा मग मसाला टोफू पण तयार करू शकतो. तर इथे मी थोडंसं टेस्ट येण्यासाठी, कारण पहिल्यांदा खाते, जर नाही आवडलं तर मी ते दुसऱ्यांदा ट्रायच करणार नाही, म्हणून मी मसाला टोफू ट्राय केला. त्याच्यामध्ये चिली फ्लेक्स, मीठ आणि जिरा हे असं सगळं टाकलं होतं आणि त्याचं जे टोफू जे आहे म्हणजे जे फाटलेलं जे काही दूध आहे ते जमा केलं, चांगल्यापैकी गाळून घेतलं आणि 2 ते 3 वेळा चांगलं वॉश करून घेतलं थंड पाण्याने. आणि नॉर्मली आपण जसं पनीर तयार करतो तसं ते सुती कापडामध्ये व्यवस्थित असं बांधून ठेवलं 30 मिनटासाठी आणि त्याच्यानंतर हे टोफू जे आहे ते तयार झालं.